हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात आपण सर्व. स्वागत आहे आपल्या सर्वांचं परत एकदा आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ग्रॅव्हिटेशनमधील हा आपण लेक्चर नंबर 4 बघतोय, ज्यामध्ये आज आपण खूप इंटरेस्टिंग आणि असा भारी असा कॉन्सेप्ट बघणार आहोत, जो आपण ऐकलेला आहे. केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन किंवा केपलर्स लॉज बघणार आहोत या ठिकाणी. ठीक आहे, अबाउट द प्लॅनेटरी मोशनचे. पण त्या अगोदर आपल्याला जॉन केपलरचे काही इंट्रोडक्शन्स आहे. जसं आपण सर आयझॅक न्यूटनचं बघितलं, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनच्या कॉन्सेप्टच्या अगोदर. ठीक आहे, तर त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी जॉन केपलरसुद्धा या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, पण तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल, ठीक आहे, सुरुवात करण्यावर तर आपला चॅनल जो आहे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. शेजारचं असलेलं बेल आयकॉनचं बटन ते सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओच्या अपडेट तुमच्यापर्यंत येत राहते. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल जॉन केपलर पाहायचं आहे. तर जॉन केपलर्स अबाउट प्लॅनेटरी लॉज ऑफ मोशन. तर थोडं बेसिक इंट्रोडक्शन जे आहेत प्रिव्हियस लेक्चरमध्ये झालेलं आहे. त्या सर्व व्हिडिओची लिंक, प्लेलिस्टची लिंक तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. ठीक आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तर आजचा आपला पॉईंट आहे जॉन केपलर्स. ठीक आहे, किंवा जॉन केपलर जो आहे हा कुठला सायंटिस्ट आहे. ठीक आहे, तर ही वॉज अ जर्मन सायंटिस्ट. ठीक आहे, जॉन केपलर ही वॉज अ जर्मन सायंटिस्ट. हा कुठला सायंटिस्ट आहे? हा एक जर्मनचा सायंटिस्ट आहे. आणि त्याचा लाईफ टाईम जर बघितला तर 1571 टू 1630 हा त्याचा काय लाईफ टाईम आहे. कशाचा? जॉन केपलरचा. तर जॉन केपलर जो आहे ना, इन केस ऑफ जर्मनमध्ये, ठीक आहे, ॲज अ 1599ला म्हणजे पहिली 1599ला यानं एक स्वतःचं योगदान जे एक हेल्पर म्हणून, ठीक आहे, हेल्पर म्हणून काम करून लागला अंडर द वर्क ऑफ टायको ब्राहे. ठीक आहे, टायको ब्राहे. आता टायको ब्राहे जो हा एक फेमस सायंटिस्ट होता तिथला. ठीक आहे, प्रागचा. तर हा टायको ब्राहे, ठीक आहे, याच्या अंडरमध्ये जे आहे ना, जॉन केपलर्सनं एक हेल्पर म्हणून काम सुरुवात केली 1599ला. ठीक आहे, आणि त्या केसमध्ये जर्मन जो काही जॉन केपलर्स होता हा एक ग्रेट मॅथमॅटिशियन किंवा एक चांगला ॲस्ट्रॉनॉमर्स म्हणून ओळखला जात होता. कुठला? जॉन केपलर्स. कुठं? जर्मनमध्ये. आणि जर्मनमधून ते नंतर ते कुठं आला? प्रागला आला आणि अंडर द टायको ब्राहेच्या अंडर हेल्पर म्हणून त्याला मदत करू लागला. बट इन केस ऑफ 1601ला किंवा 1601ला जो काही टायको ब्राहे होता याची सडनली काय झाली? डेथ झाली. हा सडनली काय झाला? डेथ झाला. ठीक आहे, त्या ठिकाणी. तर याची केसमध्ये इन केस ऑफ लगेच आफ्टर द डेट ऑफ टायको ब्राहे जॉन केपलर वॉज अपॉइंटेड ऑन हिज प्लेस. त्याच्या प्लेसमध्ये याला काय केलं? अपॉइंटेड केलं. कोणाला? तर जॉन केपलर्सला. मग जॉन केपलर्सनी काय केलं की जे काही ऑब्झर्वेशन, जे काही पॉस्ट्युलेट होते, जे काही स्टडी मटेरियल होतं, जे काही ऑब्झर्व केलं होतं किंवा शोधून काढलं होतं कोण? टायको ब्राहेने. ठीक आहे, टायको ब्राहेचे जे काही ऑब्झर्वेशन होतं, ऑब्झर्वेशन म्हणा, जे काही स्टडी मटेरियल होतं कोणाचं टायको ब्राहेचं, हे पूर्णच्या पूर्ण काय केलं? स्टडी केलं. कोण? केपलर्सनं. ठीक आहे, म्हणजे मला काय सांगायचं आहे, जे काही लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशनचं जे काही ऑब्झर्वेशन होतं, ठीक आहे, हे कोणं केलं होतं? टायको ब्राहेने केलं होतं. ठीक आहे, तर टायको ब्राहेचं सडनली डेथ झालं 16th सेंचुरीला. आणि 1601ला त्याला परत आपलं जॉन केपलर्सला रॉयल मॅथमॅटिशियन त्या ठिकाणी अपॉइंटमेंट केलं. आणि जेवढं काही मटेरियल होतं टायको ब्राहेचं ते केपलर्सनं काय केलं? स्टडी केलं. आणि त्या स्टडी केलेल्या मटेरियलच्या बेसवरती जॉन केपलर्सने काय दिले? केपलरचे 3 लॉज दिले. केपलर्सचे 3 लॉज दिले. ठीक आहे, केपलर गिव्स 3 लॉ अबाउट द लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. अबाउट द लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. ठीक आहे, तर हे होतं त्याचं काय बेसिक इंट्रोडक्शन. काय होतं बेसिक इंट्रोडक्शन? वेन द जॉन केपलर इन द 1571 to 1630 he was a German famous astronomer and mathematician. He started the helper as a helper in a 16th century under the Tycho Brahe in Prague. After the sudden 1601, after the sudden death of Brahe, John Kepler was appointed on his place. All the postulate or all the observation made by Brahe are studied by Kepler and gives the 3 laws of planetary motion. अशा पद्धतीचं मी इंट्रोडक्शन जे आहे
जॉन केपलर ते सांगू शकता. जेव्हा तुम्हाला केपलर्स 3 लॉज येतील किंवा इंट्रोडक्शन अबाउट द केपलर्स लॉ, ठीक आहे, आपल्याला हे विचारणार नाही शक्यतो, परंतु आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे, अबाउट द हिस्ट्री ऑफ जॉन केपलर्सची. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला क्लिअर असेल. तर लाईक करा, पटापट कमेंट्स करा थंबमध्ये, ठीक आहे, थंब कमेंट्स करा. आणि तुम्ही जर चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपले जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ठीक आहे, तर हे होतं आपलं आजचं सायन्टिस्टचं इंट्रोडक्शन. ओके, आता आपल्याला काय डिस्कस करायचं आहे. आता आपल्याला महत्त्वाचा एकदम व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जो आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचा आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनंच नाही तर आपल्याला ग्रॅव्हिटेशन चॅप्टर जर चांगल्या पद्धतीने समजायचं असेल, ठीक आहे, तर त्यामध्ये केपलर्स लॉ खूप महत्त्वाचे आहेत, खूप भारी आहेत. म्हणजे फिजिक्स जो आहे आपल्या डेली लाईफमध्ये यूज पडणारा कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, म्हणजे फिजिक्सचा प्रत्येक कॉन्सेप्ट, प्रत्येक टॉपिक आपल्या डेली लाईफमध्ये कुठं ना कुठं कामी पडतो. ठीक आहे, त्याकरता फिजिक्स हा बी प्रॅक्टिकली समजून घेणं खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांनो. आणि तुम्हाला जेवढं होईल माझ्या पासनं तेवढं मी त्याचे सांगण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, पण त्याकरता तुम्हीसुद्धा आपल्याला सपोर्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. तेवढ्याच पद्धतीनं तर लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे, जेणेकरून मला या ठिकाणी नवीन व्हिडिओ बनवण्याकरता आणखी चांगल्या पद्धतीचं मोटिवेट जे त्या ठिकाणी होणार आहे. ठीक आहे, आता आपण बघूया केपलर्स लॉज बघूया. तर केपलर्स लॉ काढण्याकरिता मी जर तुम्हाला म्हटलं केपलर्सचे लॉज जर आपल्याला पाहिजे आहेत तर 3 लॉज आहेत. किती लॉज आहेत? 3 लॉज आहेत त्या ठिकाणी. ठीक आहे, पहिला लॉज आहे लॉज ऑफ ऑर्बिट. पहिला लॉ कुठला आहे? लॉ ऑफ ऑर्बिट. ठीक आहे, दुसरा लॉज जो येते तो येतो लॉज ऑफ एरिया. कुठला येतो? लॉज ऑफ एरिया. तुम्हाला नाव लक्षात असणं खूप गरजेचं आहे. पहिलं लॉज ऑफ ऑर्बिट, दुसरा लॉज ऑफ एरिया. ठीक आहे, आणि तिसरा पिरियड ऑफ टाईम. ठीक आहे, जो काही पिरियड असेल केपलरचा, ठीक आहे, म्हणजे तो पिरियडवरती डिपेंड्स आहे. ठीक आहे, असे 3 लॉज त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे आहेत. कुणाचे? केपलर्सचे. ओके, सो हेच आपल्या ठिकाणी बघायचं आहे. पण त्याकरता अगोदर आपल्याला अर्थचा शेप जो आहे हा माहिती असणं गरजेचं आहे. तर अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल, अर्थ आर द इलेप्ट्रिकल इन शेप. ठीक आहे, तर या ठिकाणी मी अर्थ जी आहे या ठिकाणी आपण ड्रॉ करूया. ठीक आहे, ओके, मी या ठिकाणी एक्झॅक्टली सर्कल नाही बट इलेप्टिकल शेपच्या केसमध्ये आपण या ठिकाणी सर्कल अर्थ जी आहे ही आपण ड्रॉ केली. आता ही समजा फॉर एक्झाम्पल अर्थ नाही, समजा आपण कन्सिडर करू हे एक इलेप्टिकल शेपचा एक खूप मोठा स्टार आहे. ठीक आहे, आणि यामध्ये किंवा हे एक ऑर्बिट आहे, हे काय एक ऑर्बिट कन्सिडर करूया. स्टार म्हणजे हा एक ऑर्बिट कन्सिडर करूया आणि या ऑर्बिटच्या कुठंतरी मधामध्ये या ठिकाणी एक स्टार कन्सिडर करूया. तर हा आपण घेतला एक स्टार आणि तो स्टार सर्वात मोठा स्टार म्हणजे कोण आहे? सन आहे. आपल्या होल सोलार सिस्टममधला सर्वात मोठा स्टार कोण आहे? तो एकमेव ग्रेटेस्ट एनर्जीचा सोर्स, खूप मोठ्या एनर्जीचा सोर्स म्हणजे कोण आहे? सन आहे. ठीक आहे, तर सन मित्रांनो कशापासून बनलेला आहे? मी तर म्हटलं आपल्या अर्थवरती जास्तीत मॅक्झिमम अमाऊंटमध्ये कोण आहे? वॉटर आहे. कोण आहे? वॉटर आहे. आणि नंतर लँड आहे. म्हणजे आपली जी अर्थ आहे ही वेगवेगळ्या गॅसेसनं बनलीच आहे. गॅसमध्ये आहेच त्यामध्ये, पण मोस्ट ऑफ द कोण आहे त्यामध्ये आपण विचार केला तर लँड अँड वॉटर. ठीक आहे, त्याच पद्धतीने मग हा सन जो आहे हा कशानं बनला आहे? द सन आर मेड अप ऑफ कशानं बनला आहे? कॉमेंट्स करा नक्की, तुम्ही कॉमेंट्स करा पटापट. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आपण काय कन्सिडर करूया. हा एक इलेप्टिकल शेप आहे आणि यामध्ये आपण 3 पॉईंट कन्सिडर करूया. ठीक आहे, मी या ठिकाणी 3 प्लॅनेट कन्सिडर करतो. एक ए प्लॅनेट आहे. ठीक आहे, दुसरा हा या ठिकाणी सी प्लॅनेट आहे आणि या ठिकाणी ई प्लॅनेट आहे. ठीक आहे, तर आपल्याला पहिला लॉज पाहायचा आहे. ठीक आहे, तर पहिला लॉज काय सांगतो आपल्याला? लॉज ऑफ ऑर्बिट. पहिला जो लॉज आहे हा कुठला लॉज आहे? लॉज ऑफ ऑर्बिट. तर लॉज ऑफ ऑर्बिट या ठिकाणी स्टेटमेंट आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर स्टेटमेंट आपल्याला काय सांगतो ते आपण या ठिकाणी एक वेळ बघून घेऊया. ओके, सो बघा स्टेटमेंट काय सांगतो? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट. काय सांगतो आपल्याला स्टेटमेंट? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन ellipse with the sun at one of foci. ठीक आहे, हे आपलं काय झालं? स्टेटमेंट झालं. जे काही ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट आहे, जे काही प्लॅनेट्स आहेत ते त्याच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करते. बट रिव्हॉल्विंग करत असताना कशा? ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. म्हणजे जे काही प्लॅनेट्स आहेत ते त्याच्या स्वतःच्या ओन ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करतात, फिरतात. बट
फिरत असताना ते सनच्या एकाच फोकसमध्ये येते. सनच्या काय येते, एकाच फोकसमध्ये येते. फॉर एक्झाम्पल हा प्लॅनेट ए आहे, हा त्याच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्विंग करतो आहे. हा प्लॅनेट सी आहे, हा सुद्धा रिव्हॉल्विंग करतो आहे त्या ओन ऑर्बिटमध्ये. ठीक आहे, पण हे ओन ऑर्बिटमध्ये रिव्होल्यूशन करत असताना सनच्या काय होते, एकाच फोकसमध्ये येते. सनच्या काय येते, एकाच फोकसमध्ये येते. दॅट इज द लॉज ऑफ ऑर्बिट. त्याला काय म्हटलं जातं, लॉज ऑफ ऑर्बिट. ठीक आहे, क्लिअर लॉज ऑफ ऑर्बिट. When orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci, this is the laws of orbit. This is the first Kepler's laws. ठीक आहे, तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतं, एक्सप्लेन द केपलर्स 3 लॉज किंवा एक्सप्लेन द लॉज ऑफ ऑर्बिट. मग लॉज ऑफ ऑर्बिट काय, तर लॉज ऑफ ऑर्बिट जो आहे हा केपलरचा फर्स्ट लॉ आहे. वेन इन एन इलिप्स द ए इज अ पोझिशन ऑफ प्लॅनेट, सी इज अ अदर सेकंड प्लॅनेट आणि ई इज अ अदर प्लॅनेट. वेन यस बी द सन. हा जो यस काय या ठिकाणी सन आहे. ओके, आता आपण मूव करूया आपल्या केपलरच्या सेकंड लॉकडे. केपलर्स सेकंड लॉ इज ऑल्सो नोन ॲज, या ठिकाणी बघा आपण केपलर्स दोन्ही पण नाव देऊया. केपलर्स फर्स्ट लॉ. ठीक आहे, केपलर फर्स्ट लॉ इज ऑल्सो नोन ॲज लॉज ऑफ ऑर्बिट. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचं आहे केपलर्स सेकंड लॉ. ठीक आहे, केपलर सेकंड लॉ इज ऑल्सो नोन ॲज लॉज ऑफ एरिया. याला काय म्हटलं जातं, लॉज ऑफ एरिया. मग हा लॉज ऑफ एरिया काय, तर हा जो सेकंड केपलरचा लॉज आहे हा डिपेंड आहे एरियावरती. कशावर डिपेंड आहे, एरियावरती. आता नेमकं एरियावरती काय, तर बघा स्टेटमेंट काय सांगतं, द लाईन जॉईनिंग, काय सांगतं आपल्याला स्टेटमेंट, द लाईन जॉईनिंग from planet to the sun, planet to the sun sweeps equal areas in equal interval of a time. This is called as laws of area or Kepler second laws. ठीक आहे, हा आपला केपलरचा काय असेल, सेकंड लॉज त्या ठिकाणी असणार आहे किंवा लॉज ऑफ एरिया असणार. काय म्हटलं मी, द लाईन जॉईनिंग फ्रॉम प्लॅनेट टू दी सन. जे काही लाईन जॉईनिंग करायचे, द लाईन जॉईनिंग फ्रॉम प्लॅनेट टू दी सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आता आपण लाईन जॉईन करूया. हा एक प्लॅनेट आहे, तर या प्लॅनेटपासून मी लाईन जॉईन केली. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा ए प्लॅनेट जो आहे याने काहीतरी डिस्टन्स कवर केला. हा ए टू बी गेला आहे. ए टू म्हणजे फ्रॉम द सम डिस्टन्स आर कवर बाय प्लॅनेट ए टू बी. ठीक आहे, आपण याची काय केलं, लाईन जॉईन करूया. म्हणजे ए टू एस आणि बी टू एस, म्हणजे ए जो प्लॅनेटचा यानं ए टू बी एवढा डिस्टन्स कवर केलेला आहे आणि या डिस्टन्सला काहीतरी लागलेला टाईम्स आहे. ठीक आहे, हा त्याचा काय असेल, एरिया असेल. हा त्याचा काय असेल, एरिया असेल. आता सेकंड आहे सी प्लॅनेट. तर सी प्लॅनेटने या ठिकाणी स्टार्ट होते लाईन जॉईन आणि हा सी जो प्लॅनेट आहे हा सी टू डी कवर गेला आहे. तर सी टू डी जे काही एवढे आणि एरिया कवर केलेला आहे. ठीक आहे, हा सी एस डी मी काय म्हणतोय, जो काही एरिया आहे कुठला, सी एस डी हा इक्वल्स असेल. सी एस डी हा इक्वल असेल कोणाच्या, एरिया ए एस बीच्या. म्हणजे किंवा एरिया ए एस बी याचा एरिया आणि सी एस डीचा एरिया हा काय असेल, सारखा असेल. एरिया सारखा नसेल तर त्यांनी एरिया सारखा असूनच त्यांचा जो काही टाईम आहे हा सुद्धा काय असेल, सेम असेल, सारखा असेल. हाच आपला केपलरचा सेकंड लॉज आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी मी ई जो प्लॅनेट आहे हा ई टू एफ डिस्टन्स त्यावर केलं. त्यालासुद्धा आपण लाईन जॉईन करूया. तर तुम्हाला कॅन यू रिकॉलमध्ये क्वेश्चन्स आहे की ए एस बीचा एरिया सी एस डीला करेक्ट आहे, इक्वल आहे. तर ए एस बीचा एरिया, तर ठीक आहे, ए एस बीचा एरिया हा एरिया इक्वल असेल का ई एस एफला. ठीक आहे, म्हणजे ए एस बीचा एरिया आणि ई एस एफचा एरिया हा इक्वल असेल का नाही, यस ऑर नो तुम्हाला कमेंट्स करायचं आहे. यस ऑर नो. ठीक आहे, कमेंट्स पटापट. आपल्याला केपलरचा सेकंड लॉ हाच सांगतो आहे आपल्याला. तर तुम्ही काय म्हणणार, द लाईन जॉईनिंग फ्रॉम प्लॅनेट टू द सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. वेन द प्लॅनेट ए इज
ॲज स्टार्टिंग पॉईंट ए अँड गो टू द बी अँड सी टू द D. When the straight line AS and CS, therefore the area ASB is equals to area CSD. Therefore मला तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे, एरिया ASB इज इक्वल्स टू ESF हा एरिया इक्वल असेल का नाही तुम्हाला कॉमेंटमध्ये करायचं आहे. यस, इथपर्यंत क्लिअर आहे. सेकंड लॉज झालेत आपले. आपण 2 लॉज पाहिले. पहिला लॉज ऑफ ऑर्बिट, सेकंड लॉज ऑफ एरिया. ठीक आहे. आता तिसरा महत्त्वाचा लॉज पाहायचा आहे. तोच लॉ जो आहे जॉन केपलरचा त्याचा प्रूफ जो आहे, एक्सप्लेनेशन रिझन जो आहे देऊ शकला नाही, त्या लॉजला न्यूटननी आपल्या मॅथमॅटिकल बेसवर त्याला काय केलं, प्रूफ केलेलं आहे. ठीक आहे, तेच आपल्या या ठिकाणी पाहायचं आहे. तर केपलर्स थर्ड लॉ आता बघणार आपण. ठीक आहे, कुठला आहे? केपलर्स थर्ड लॉ. ठीक आहे. आता केपलर थर्ड लॉ इज ऑल्सो नोन ॲज लॉज ऑफ स्पीड. त्याला काय म्हटलं जातं? लॉज ऑफ पिरियड्स. ठीक आहे. आता आमचं लॉज ऑफ पिरियड म्हणण्याचं काम काय आहे बघा. कन्सिडर करा. आपण पहिला स्टेटमेंट लिहून टाकूया. ठीक आहे. स्टेटमेंट काय सांगतो बघा. स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. द स्क्वेअर ऑफ period of revolution. The square of period of revolution around the sun. The square of period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of planet to the sun. These are the statement of Kepler's third law or laws of period. हा आपला केपलरचा काय थर्ड लॉज आहे त्या ठिकाणी किंवा लॉज ऑफ पिरियड. काय सांगतं? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. काय म्हटलं मी? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. ठीक आहे. जो काही पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे अराउंड द सन. ठीक आहे. बघा इथं या ठिकाणी सन पाहिजे. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. ठीक आहे. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मेन डिस्टन्स. आता स्क्वेअर जर म्हटलं त्या ठिकाणी बघा स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. ठीक आहे. आता या ठिकाणी पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय असतं बघा. पहिले पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज इंडिकेट बाय कॅपिटल टी. वन पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी जर समजा या ठिकाणी सन असेल. ठीक आहे. आणि माझ्या ठिकाणी हा जो पेन आहे हा समजा एखादा प्लॅनेट आहे, तर हा माझ्या भोवती गोल गोल फिरतोय. तर यानं एक म्हणजे इथून जर स्टार्टिंग केलं आणि परत त्याच पॉईंटवरती तो आला, त्यानं वन पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन एक चक्कर माझ्या भोवती काय केली, कंप्लीट केली. तर त्या एका चक्रीला त्या वन रिव्हॉल्युशनला काय म्हटलं जातं? वन पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. तर वन पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे कोण असते? कॅपिटल टी असते. तर आपल्याला काय म्हटलं आहे? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे स्क्वेअर करायचं आहे. म्हणजे काय? या टीचा काय असेल? स्क्वेअर असेल. The square of period of revolution around the sun is directly proportional. हा सिम्बॉल काय असेल? आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ बघा कोण आहे? क्यूब ऑफ मेन डिस्टन्स. हा क्यूब ऑफ मेन डिस्टन्स म्हणजे काय? त्या प्लॅनेटचं सनच्या सेंटरपासून असणारं डिस्टन्स म्हणजेच कोण असेल या ठिकाणी? आर. तर टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. हा आपलं काय असेल? स्टेटमेंट असेल. तर या स्टेटमेंटला आपण असं सुद्धा लिहू शकतो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू के. आणि के हा कोण असतं? तर के इज अ कॉन्स्टंट. हा काय असतं? कॉन्स्टंट असतं. तर हा लॉज आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा फॉर एक्झाम्पल हा ए जो आहे हा एक प्लॅनेट आहे आणि याची स्टार्टिंग पॉईंट ए पॉईंटवर नाही, ए पॉईंटवर नाही. तर या ए पॉईंटवर निघाला आणि सी डी ई एफ या रोटेशनने त्यांना परत एवरती झाला आहे. तर या ठिकाणी वन पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय झालं? कंप्लीट झालं. तर हे वन पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे कोण असतं? टी असते. तर आपल्याला काय विचारलं आहे? द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मेन डिस्टन्स. तर या सनपासून या स्टारचं या प्लॅनेटचं असणारं स्टारपासून असणारं या प्लॅनेटचं काय डिस्टन्स म्हणजे कोण असतं? आर असतं. तर मी आर. तर याचं काय म्हटलं आहे? क्यूब ऑफ मेन डिस्टन्स. तर क्यूब ऑफ मेन डिस्टन्स म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब इज इक्वल्स टू काय असतं? के असतं. आणि के जो आहे हा काय असतं?
कॉन्स्टंट असतं. तर यावरचं ऑप्शन घेतलं होतं, व्हाय दीज प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन. हा प्लॅनेट जो आहे सनभोवती का रिव्हॉल्यूशन करतं. व्हाय दीज प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन. याचं एक्सप्लेनेशन जो आहे हा केपलर देऊ शकला नाही. तर याचं एक्सप्लेनेशन कोण दिलं, मॅथमॅटिकलच्या फॉर्ममध्ये काय केलं, आपलं सर आयझॅक न्यूटन बाबांनी याला काय केलं, डिराईव्ह प्रूफ करून टाकलं त्यामध्ये. हेच आपल्याला 3 महत्त्वाचे लॉज होते. ठीक आहे, तर कमेंट करा पटापट 3 लॉज कोणकोणते आहेत. यस, सर्वांना क्लिअर झालं का. येस कमेंट करा पटापट. आणि ज्यांनी आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब केलं असेल, नवीन असेल विद्यार्थी मित्रांनी, तर लगेच चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांबरोबर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे शेअर करा. ठीक आहे, तुम्हाला काही डाऊट्स असेल, व्हिडिओ कमेंट्स कसा वाटला कमेंट्स करा. तुम्ही याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता. तुम्ही याच पद्धतीने मी तुम्हाला जर क्वेश्चन विचारला, ठीक आहे, तुम्हाला सेम याच पद्धतीने लिहायचं आहे. क्वेश्चन कसा येऊ शकतं, एक्सप्लेन द केपलर्स 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन किंवा एक्सप्लेन केपलर्स 3 लॉज जर विचारलं तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जो काही फिगर आहे, जे आपण म्हणतोय फिगर डायग्राम वगैरे, ठीक आहे, ही फिगर काढणं खूप इम्पॉर्टंट आहे, नेसेसरी असतं. जे काय म्हणजे फिजिक्समध्ये तुम्हाला जर आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील, ठीक आहे, आणि असा जर कॉन्सेप्ट असेल फिगर बेसवरती, तर तुम्हाला थेरी तर लिहावंच लागेल. बट थेरीसोबत तुम्हाला त्या ठिकाणी फिगर जी आहे, एक रफ डायग्रॅम जी आहे, तुम्हाला ज्या पद्धतीने काढता येईल काढायची आहे. या ठिकाणी फिगर किती चांगली आहे याला महत्त्व नसतं. महत्त्व असते तुम्ही त्या पॉईंट एक्सप्लेन केलेल्या आणि कशावरून एक्सप्लेन केले. ठीक आहे, पण आय होप तुम्ही शक्यतो फिगर जे ही चांगलीच डायग्राम जे चांगलीच काढण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ओके. सो तुमच्या काही क्वेरीज असतील तर नक्की कॉमेंट्स करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तेसुद्धा कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही ज्या चॅनलची नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू. लाईक. धन्यवाद.